ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट, या मंत्र्यांना वगळणार एकनाथ शिंदेंना 2 मंत्रिपद। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत असताना काही जणांना वगळले जाण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या काही दिवसांपासून रखडला आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली, मात्र अधिवेशन संपताच वेगवान घडामोडी घडत आहेत, त्यामुळे लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसात 3 जणांनी राजीनामा दिला। आणखी दोघांच्या राज्यसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे। मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत असताना काही जणांना वगळले जाण्याची शक्यता आहे, तर काही मंत्र्यांकडे असलेली अतिमहत्त्वाची खाती कमी करून त्यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती दिली जाण्याची देखील शक्यता। तर काही मंत्र्यांकडे असलेली जबाबदारी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यातच असलेल्या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संधी दिली जाणार आहे, तर द्रमुक व राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली जाणार का याची उत्सुकता शिगेल आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील वर्षी होणाऱ्या 7 राज्यातील विधानसभा निवडणुकांचा विचार करून घेतला जाईल। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार। उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा विचार करता उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक किंवा केशव प्रसाद मौर्य यांच्यापैकी एकाला केंद्रात संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे। दुसरीकडे अमरपाल मौर्य यांना ओबीसी मोर्चाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता सध्या केंद्रात मंत्रिपदासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाची जोरदार चर्चा। तर दुसरीकडे केशव प्रसाद मौर्य यांना ब्रजेश पाठक यांचा देखील पर्याय आहे, त्यामुळे दोन्हीपैकी एकाला केंद्रात संधी मिळण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार सोबत घेतल्याने एकनाथ शिंदे यांचं बळ वाढलं आहे, त्यामुळे शिवसेनेला 1 कॅबिनेट व 1 राज्यमंत्रीपद मिळणार। कॅबिनेट मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकाची, तर राज्यमंत्रीपदासाठी ओम राजे निंबाळकर व संजय जाधव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता। मंगळवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर खासदारांची बैठक पार पडली। यामध्ये केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चा झाली असून यामध्ये 2 नावे फायनल झाले असल्याचं समजतं। त्यासोबतच येत्या काळात होत असलेल्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद दिले जाणार का याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली। दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः दक्षिणेकडील राज्याच्या महिलांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत। पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाने कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, परंतु तरी देखील ते मंत्रिपदावर कायम राहण्याची शक्यता। दुसरीकडे राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांनी राजीनामा दिला आहे। केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि राज्यमंत्री BL वर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळही नोव्हेंबरमध्ये संपत आहे। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ येत्या 25 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार। त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी मिळणार की नाही हे अजून स्पष्ट नाहीये। त्यांना जर पुन्हा राज्यसभेची संधी मिळाली नाही तर त्यांना मंत्रिपद सोडावं लागणार। आता नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।